नांदेड़ 7 जून संवाददाता सार्वजनिक निर्माण विभाग पीडब्ल्यूडी मंत्रालय के अधिकारियों पर भ्रष्टाचार के गंभीर आरोप लगाते हुए प्रजासत्ताक समाजवादी पार्टी पीएसबीपी कर्मचारी कामगार संघ महाराष्ट्र ने 9 जून से मुंबई के आजाद मैदान 90 कर्मचारियों द्वारा अनिश्चितकालीन आमरण अनशन शुरू करने की घोषणा की है। नांदेड़ में आयोजित पत्रकार परिषद में संघ के पदाधिकारियों ने आरोप लगाया कि वर्ष 2020 में दूसरे और चौथे शनिवार तथा शासकीय अवकाश के दिनों में कार्य करने वाले कर्मचारियों के पारिश्रमिक के लिए स्वीकृत निधि के वितरण में अनियमितता हुई है। संघ का दावा है कि 206 कर्मचारियों के नाम पर राशि वितरित किए जाने का रिकॉर्ड मौजूद है, लेकिन इनमें से 62 कर्मचारियों के खातों में वास्तविक रूप से भुगतान नहीं पहुंचा। संघ के अध्यक्ष भगत ने कहा कि इस मामले से संबंधित प्रस्ताव पर मंत्रालय की ओर से बार बार त्रुटियां निकाली गई। उनका आरोप है कि इन त्रुटियों का कर्मचारियों से कार्य से कोई संबंध नहीं है और जानबूझकर मामले को लंबित रखा जा रहा है। उन्होंने यह भी आरोप लगाया कि मंत्रालय के अफसर सचिव रंजीत अहिरे ने प्रस्ताव को मंजूरी देने के लिए 40 लाख रुपए की मांग की थी। संघ का कहना है कि मांग पूरी नहीं किए जाने के कारण कर्मचारियों को परेशान करने के उद्देश्य से बार बार आपत्तियां दर्ज की जा रही हैं। इसलिए संबंधित अधिकारियों के कार्यकाल की निष्पक्ष जांच कर उनके खिलाफ आपराधिक मामला दर्ज किया जाए तथा उनकी चल अचल संपत्तियां की जांच भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो एसबी से कराई जाए। संघ ने बताया कि अपनी विभिन्न मांगों को लेकर 9 जून से मुंबई के आजाद मैदान में 90 कर्मचारी अनिश्चितकालीन आमरण अनशन पर बैठेंगे। इस आंदोलन को लेकर कर्मचारियों में व्यापक नाराजगी दिखाई दे रही है। सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत एकतर नांदेड डिव्हिजन, भोकर डिव्हिजन आणि देगलूर डिव्हिजन या 3 डिव्हिजनला आपल्या महाराष्ट्र सरकारनं 38,94,000 रुपयाची रक्कम दिली होती। दुसरा आणि चौथा शनिवार या सुट्टीच्या दिवशी काम केल्याचा मोबदला देण्याच्या संदर्भामध्ये तर शासनानं दिलेले जे 38,94,000 रुपये जे आहेत हे यांनी काही लोकांना वाटप केले आणि काही लोकांना वाटप केले नाहीत। त्याच्यामध्ये नांदेड डिव्हिजनमध्ये 65 लोकांना पैसे मिळाले नाही। त्यांनी 206 लोकांना वाटप केल्याचं रेकॉर्ड तयार केले, परंतु प्रत्यक्ष 65 लोकांना त्याच्यात पैसे मिळालेच नाही। तरी त्यांचे नाव आहेत त्याच्यामध्ये की यांना आम्ही पैसे दिलेत म्हणून। हा फ्रॉड आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी काम केलं। आणि दुसरी गोष्ट 2020चं प्रकरण आहे, पण 2020 पासून यांनी शासनाला त्या पैशाचा हिशोब दिला नाही, रेकॉर्ड ऑडिट केलं नाही त्याचं। आणि शासन आज 2026 ला म्हणते की तुम्ही 2020च्या पैशाचा हिशोब का दिला नाही आणि ते पाठवून द्या म्हणून। अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे। आम्ही 2024 ला 90 कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये दुसरा आणि चौथ्या शनिवारचं परिगणना करून डिपार्टमेंटच्या माध्यमातून आमची मागणी पाठवली होती। त्यामध्ये 13,92,000 रुपये आमचे पूर्वीचे दिलेले त्या डिपार्टमेंटनं कपात करून 7,90,00,000 रुपयाची मागणी शासनाकडे पाठवलेली आहे। आणि ती आमची मागणी 3 महिन्यामध्ये शासनानं पूर्ण करणं असं बंधनकारक असताना आज 2 वर्षापासून ही मागणी मान्य केली नाही। आमचे पैसे आम्हाला दिले नाहीत। आता शासनाचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला 38,94,000 जे आधी पूर्वी दिले होते त्याचाच हिशोब तुम्ही आजपर्यंत दिला नाही, तर आम्ही आता तुम्हाला नव्यानं पैसे कसे देणार। आणि त्या ठिकाणी जे आवर सचिव आहे रणजित आहिरे म्हणून या नावाचा आवर सचिव आहे, ज्याची शेवटची सही होणं बाकी आहे। तो आम्हाला म्हणतो की रिटायर कर्मचाऱ्याकडून तुम्ही पैसे जमा करा आणि मला 40 लाख रुपये द्या, तुमचं काम करून देतो। अशा मोठ्या अमाऊंटची मागणी त्यांनी केलेली आहे। त्यांच्या सर्व कामाची आणि त्यांच्या हातावर झालेल्या सर्व कामाची, त्यांच्या चल संपत्तीची चौकशी करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे। आम्ही दिनांक 9 जून 2026 रोजीपासून आझाद मैदान मंत्रालय मुंबईच्या विरोधामध्ये म्हणजे मंत्रालयातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी हे आमचं आमरण उपोषण आहे। 90 कर्मचाऱ्यांचं 90 कर्मचारी हे आमरण उपोषण करणार आहेत। अधिकारी सर्वच आहेत। आता
ज्यांचे ज्यांचे सेक्शन आहेत ते सगळेच येतात. आता याच्यामध्ये कार्यकारी अभियंत्याची बिचाऱ्याची सही असते, त्याला माहीत असो की नसो, एसीला माहीत असेल नसेल, परंतु त्यांच्या सह्या असतात. तर ते जबाबदारच आहेत. हे सगळे एसी जबाबदार आहे, कार्यकारी अभियंते जबाबदार आहेत, सब डिव्हिजनवर सह्या झाल्या असतील, सब डिव्हिजन जबाबदार आहेत, आस्थापनेचे क्लर्क जबाबदार आहेत, ओएस जबाबदार आहेत. असे एकूण 25 कर्मचारी या 3 डिव्हिजनमध्ये जबाबदार आहेत, असं त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे सर्कलच्या, की बाबा हे 25 लोक वर कारवाई होते आणि 25 लोक सस्पेंड होतात. त्यांच्या परिवाराचं अतोनात नुकसान होते, असं त्यांचं म्हणणं आहे. मग ते करताना त्यांना ते अगोदर विचार यायला पाहिजे होता ना, की बाबा हे केल्याच्या नंतर आमच्या परिवाराचं काय होईल? आता आता तुम्ही लोकांचे पैसे बुडवता, खाता आणि मग पकडल्या गेलं की म्हणता आमचं नुकसान होते. तुम्ही त्यावेळेस त्यांचं नुकसान करताना विचार का करू नये?